हे बापा, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो पुन्हा एक बार तुझ्या वचनाकडे लक्ष देण्यासाठी आम्ही अंतचक्षु तुझ्या हाती स्वाधीन करीतो. तू आम्हाला कृपा करो. बोलत असताना मला तो आपल्या आत्मेने चालव शब्द दे. माझ्या तोंडचे शब्द म्हणजे विचार तुला मान्य असो. आणि प्रभू, जे आम्ही तुझं वचन आज सांगणार आहे, ऐकणार आहे, प्रभू ते आम्हाला सहाय्य करणारं असावं. म्हणून प्रभू ते ग्रहण करण्यासाठी आम्हाला तू कृपा करेल. ताळणार आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. वचनाकडे थोडक्या वेळेमध्ये लक्ष देणार आहे. आजचा जो विषय आहे तो फार सुंदर आहे आणि मला खूप आवडला तो. आणि काल रात्री पण त्यावरती मी विचार करत होतो. मुख्य मुद्दे आपल्या चर्चा ग्रुपवरती टाकलेले आहे व्हॉट्सअपवर, पण जे उपमुद्दे असतात ते मुद्दाम टाकलेले नाहीत, यासाठी की आपण ते स्वतः स्क्रीनवरती पाहावं आणि त्याद्वारे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची प्रगती आपण करू शकतो. आणि विषय आहे, आमच्या जखमांना स्पर्श करायला येशूला भय वाटत नाही. आमच्या जखमा ज्या आहेत त्याला स्पर्श करायला प्रभूला आवडतं, कारण आम्ही त्याची हस्तकृती आहे. आपल्या लेकराला जर काही दुखलं, काही खोकलं, काही लागलं तर लगेच आई काय करते? धावत जाते आणि त्याच्या जखमेला हात लावते. ती हा नाही विचार करत की माझे हात किंवा माझे बोट हे त्याने रक्ताने माखले जातील किंवा काही मला इन्फेक्शन होईल, असं काहीच नाही. आणि म्हणून कशाचीही पर्वा न करता, न घाबरता, जशी माता आपल्या लेकरांसाठी धावून येते, तशा प्रकारे परमेश्वर देखील प्रियानो आमच्या जखमांना स्पर्श करायला फार उत्सुक असतो. आणि हीच गोष्ट आणि ही घटना आम्हाला मार्काचं सुवर्तमान 1 अध्याय 40 ते 45 या वचनामध्ये आढळते. आणि मी विचार करत असताना मला असं दिसून आलं की वरवर दिसणारा हा जो चमत्कार आहे किंवा ही जी घटना आहे ही फक्त आम्हाला कुष्ठरोग्याचं रोग बरं केलं कसं एवढंच सांगते, परंतु डीपली खोलवर त्याचा जर आपण अभ्यास केला तर आम्हाला असंही पाहायला मिळतं की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त शारीरिक वर दिसणाऱ्या जखमाच नाही, तर आमच्या मनावर झालेल्या जखमा देखील बऱ्या करू शकतो. हालेलुया. येस. आम्हाला फक्त बाहेरच्या जखमा दिसतात, परंतु त्या जखमांच्यामुळे किंवा इतर ज्या जखमा आमच्या मनाला लागलेल्या असतात, झालेल्या असतात, त्या कोण बऱ्या करणार? आणि म्हणून कुष्ठरोगी हा फार सुंदर आम्हाला या शास्त्रामध्ये परमेश्वराने दिलेला आहे, दाखवलेला आहे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी आपण तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करत जाणार आहोत. प्रत्येक आजारी व्यक्तीला तुम्ही जर पाहिली शास्त्रामध्ये तर प्रभू येशू ख्रिस्ताने एकच फॉर्मॅट ठेवलेलं नाहीये. तो प्रत्येक आजारी व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे बरं करत चाललेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आम्हाला शास्त्रामध्ये असं दिसतं की कोणीतरी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि त्याला त्या व्यक्तीला काय झालेलं आहे? आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आजारी माणसाला बरं करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त शब्द उच्चारला आणि तो शब्दाने बरा झालेला आहे. तर काही आजारी लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केलेला आहे आणि त्याने त्या स्पर्शाने त्या आजारी व्यक्तीला आरोग्य दिलं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेमध्ये अवलंबलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या ज्या व्यक्ती त्याच्याकडे आला त्यांच्या गरजेनुसार त्याने चमत्कार केलेले आहे, त्यांच्या जीवनामध्ये काम केलेलं आहे. आता ह्या कुष्ठरोग्याचं उदाहरण आपण घेऊया. त्याचं कुष्ठ जे आहे, त्याचं जे कोड आहे ते त्याच्या संपूर्ण शरीरावरती पसरलेलं होतं आणि तो बरा होण्याच्या शक्यतेच्या पलीकडे गेलेला होता. सगळे औषधोपचार करून तो थकलेला होता, परंतु प्रियानो त्याला काही आरोग्य प्राप्त झालेलं नाही. आणि म्हणून एक दिवशी त्याने ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त हा बरा करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, देव आहे. आणि हा व्यक्ती जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला बरा करतो. आणि म्हणून ज्या वेळेला त्याला कळालं प्रभू येशू ख्रिस्त आलाय, त्यावेळेला त्याने कशाचीही पर्वा न करता त्या येशूकडे धाव घेतलेली आहे. पण प्रियानो, कुष्ठरोगी माणसाच्या या कुष्ठाकडेच न पाहता त्याच्या मनावर झालेल्या जखमांना आज आपण पाहणार आहोत. त्याच्या मनावरती कोणत्या जखमा झालेल्या आहेत ज्या आमच्याही मनावरती होऊ शकतात. कुष्ठ फक्त बाहेरूनच नाही तर आमच्या मनाला, आमच्या हृदयाला देखील कोड लागलेले असतात. कुष्ठ झालेलं असतं, ते कोण बरं करणार?
आणि फार अद्भुत रीतीने परमेश्वर माझ्याशी बोललेला आहे. पहिली गोष्ट आम्हाला या कुष्ठरोगाकडे पाहिल्यावर समजते आणि ती म्हणजे हा मनुष्याला फक्त बाह्य शरीरावरतीच कुष्ठ लागलेलं नव्हतं किंवा झालेलं नव्हतं, तर त्याच्या मनावरती देखील कुष्ठ झालेलं होतं. आणि कसल्या प्रकारचं ते कुष्ठ होतं किंवा कोड होतं, तर पहिली गोष्ट की त्याची ओळखच निघून गेलेली होती. तो अनोळखी झालेला होता. त्याचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व स्त्रियानो या कुष्ठामुळे नष्ट झालेलं होतं. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की त्याच्या बाह्य शरीरावरती जे कोड फुटलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्या प्रतिष्ठेला जखम झालेले होते. समाजामध्ये त्याला मान नव्हता, समाजामध्ये त्याला सन्मान नव्हता, त्याची कपडे दुर्गंधी येत होते आणि म्हणून सर्व समाजापासून त्याला वेगळं ठेवण्यात आलेलं होतं. त्याची प्रतिष्ठा मलिन झालेली होती. अंतःकरणामध्ये तो फार दुःखी होता. प्रभू मी काय करू? ज्या समाजामध्ये मी जन्मलो, ज्या समाजाने मला लहानाचं मोठं केलं, ज्या समाजाने मला सांभाळलं, तोच समाज आज माझ्या आजाराने मला प्रतिष्ठेची माझी प्रतिष्ठा घालवून टाकलेली आहे. किती त्याच्या मनाला वेदना होत असतील. ते कुष्ठ बाहेरचं प्रियानो, त्याच्यापेक्षा मनाला झालेलं कुष्ठ हे फार भयंकर होतं. तिसरी जखम, तिसरं त्याच्या मनाला लागलेलं कोड होतं आणि ते म्हणजे प्रियानो तिरस्काराचं कोड, तिटकाऱ्याचं कोड. जो ज्या ज्या ठिकाणी तो बसत असे, ज्या ज्या रस्त्यावरून तो जात असे, ज्या ज्या गोष्टींना तो स्पर्श करत असे, त्यावेळेसच्या नियमानुसार त्या सगळ्या गोष्टी, तो रस्ता, ती जागा, ती वस्तू अपवित्र होत असे, अशुद्ध होत असे. आणि म्हणून त्यांना सांगितलेलं असे की जर तू कोडी आहेस तर बाहेर निघालास तर अशुद्ध अशुद्ध म्हणून रस्त्याने ओरडत जायचं, म्हणजे तुझा स्पर्श कोणाला होणार नाही. तुझा आवाज ऐकल्यावरती लोक बाजूला होतील आणि तुला जायला रस्ता मोकळा होईल. लोक त्याला तिरस्कार बुद्धीने पाहते. आणि म्हणून प्रियानो आम्ही देखील या जीवनामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या बाह्य स्वरूपामध्ये जे आजार असतात ते आजार आमच्या मनावरती देखील प्रियानो जखमा करत असतात. चौथी जखम मला या कुष्ठरोग्याच्या मनाबद्दल पाहायला मिळाली, त्याच्या मनाला लागलेली होती आणि ती म्हणजे अलगीकरणाची जखम. त्याला वेगळंच ठेवलेलं होतं. त्याला घरदार नव्हतं प्रियानो, त्याला त्याचे स्वकीय नव्हते, त्याला कोणी आत्मीयतेने जवळ घेत नव्हते, त्याला कोणी प्रियानो आपुलकीने विचारपूस करत नव्हते. उलट अशुद्ध मनात रस्त्याने त्याला जावे लागत असे. आणि म्हणून अशा प्रकारे त्याला समाजापासून वेगळं केलेलं होतं. ज्या समाजात तो लहानाचा मोठा झाला होता त्या समाजाने त्याला बहिष्कृत केलेलं होतं, वेगळं करून टाकलेलं होतं, संबंध तोडलेले होते. अशा प्रकारे बाह्य कुष्ठरोगाबरोबर या कुष्ठरोग्याच्या मनाला देखील 4 प्रकारच्या जखमा झालेल्या होत्या. आणि म्हणून या बाह्य कुष्ठरोगाप्रमाणे आमच्याही जीवनामध्ये प्रियानो मनाला खूप वेदना होत असतात. आमच्या मनाला देखील जखमा होत असतात. मनुष्याच्या क्रूर आणि हिंसक वागण्याचे आपण अनेकदा बळी पडलेलो असतो. काही लोक बोलतात, काही लोक बोलू शकत नाही, पण त्यांच्या मनाला जखमा असतात. कधी त्यांचा तुम्ही आणि मी विचार केलाय का? कधी केला आहे का प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्ताने तो विचार केला, म्हणून त्याने आजारांना बरं केलेलं आहे. कुष्ठरोग्याप्रमाणे हृदय पण प्रियानो असेच अनेक कुष्ठांनी, अनेक कोडांनी संसर्गित झालेले आहे प्रियानो. बाह्य जखमा त्या आमच्या मनावरती परिणाम करत असतात. आता आम्हाला बाह्य जखमा म्हणजे कुष्ठरोग झालाच पाहिजे असं नाही. ज्या वेळेला एखादा मनुष्य आमच्या विरोधामध्ये वागतो, आम्हाला टोमणे मारतो, आमच्या विरुद्ध बोलतो, अफवा पसरवतो, या सगळ्या कुष्ठरोगाच्या प्रकारांपैकी एक कुष्ठ आहे प्रियानो. हे आमच्या मनाला वेदना देत असतं. ते आमच्या कानामधून, आमच्या डोळ्यामधून, आमच्या बुद्धीमधून आत जातं आणि आमच्या हृदयावरती प्रियानो वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा करत असतं. आणि म्हणून जेव्हा अंतर्गत जखमा प्रियानो आमच्यावरती होतात तेव्हा आतला मनुष्य जो आहे तो संसर्गित होतो, तो आजारी होतो, तो कुष्ठाने भरला जातो, तो जखमाने भरलेला जातो, त्याला वेदना होतात. आणि याच वेदना, याच जखमा आमचा प्रभू येशू ख्रिस्त बऱ्या करू शकतो. कोणत्या आहेत त्या जखमा? आणि मग मी पाहू लागलो तर मला असं पाहायला मिळालं, अंतर्गत जखमा जेव्हा आम्हाला संवेदन विरहित बनवतात
तेव्हा प्रियानो प्रभू आम्हाला सहाय्य करतो. जखम कुठलीही असो प्रियानो, आम्हाला ती संवेदना प्राप्त होत नाही. आमचं मन कठीण होऊन जातं, कारण प्रियानो आमच्या मनाला जखमा झालेल्या असतात. मग आम्ही माणसांच्या मध्ये मिसळायला कमी करायला पाहतो. आम्ही मग कोणाला भेटत नाही, कोणाला विचारपूस करत नाही, कोणाला फोन करत नाही, काहीच नाही. आम्ही स्वतःला समाजापासून मग अलिप्त ठेवायला लागतो प्रियानो. संवेदन विरहित होतो. अंतर्गत जखमा फार या डेंजरस असतात, या फार घातक असतात. एखाद्या वेळेस बाह्य जखम आम्ही बरी करू शकतो, परंतु मनाला झालेली जखम बरी करता येत नाही. दुसरी गोष्ट मला पाहायला मिळाली ते म्हणजे जे आपण नसतो तरी देखील आम्हाला इतरांच्या या जखमांच्यामुळे आम्हाला बनवलं जातं. मी पहिला हिंसक नव्हतो, परंतु माणसांच्या बोलण्यामुळे मी हिंसक झालो. पहिला मला राग येत नव्हता, परंतु माणसांच्या टीकेमुळे मला आता राग यायला लागलेला आहे. मी पहिले भीत नव्हतो, परंतु माणसांच्या या बोलण्यामुळे मला भय मनामध्ये यायला लागलेला आहे. अशा प्रकारे प्रियानो मी जो नव्हतो तो मी बनवलो गेलेलो आहे, कारण माझ्या मनाला जखमा झालेल्या आहेत. बाह्य शरीरावरती वेगवेगळ्या व्यक्तींनी हल्ले केल्यामुळे, जखमा केल्यामुळे त्या माझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचलेल्या आहे. आणि मग पुढे मला असं पाहायला मिळालं, जेव्हा माझ्या मनाला झालेल्या जखमा पाहतो तेव्हा त्या जखमा आमच्या सभोवताली, आमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यावर देखील ते परिणाम करतात. ज्या वेळेला मी प्रियानो अस्वस्थ होतो त्यावेळेला घरातील लोकही अस्वस्थ होतात. ज्या वेळेला मी रागावतो त्यावेळेला घरातल्यांच्यावरती मी राग प्रगट करतो. म्हणजे काय होतं की माझ्या जखमा ज्या मनाला झालेल्या आहेत त्याचा उद्रेक व्हायला लागतो. काय होतो? उद्रेक व्हायला लागतो. आणि त्या उद्रेकामुळे माझ्या संपर्कात आलेल्या माणसांच्या वरती दुष्परिणाम होतो. किती घातक आहे हा रोग, हा कुष्ठरोग प्रियानो. या जखमा ज्या आहेत त्या इतक्या घातक असतात. आणि म्हणून जेव्हा आमच्या अंतर्गत जखमा आम्हाला अलग करतात, इतरांपासून वेगळं करतात, त्यावेळेला आमच्या समाजापासून आम्ही दूर फेकले जातो. कुष्ठरोग्याने प्रियानो गर्दी पाहिली तेव्हा तो आतुरतेने त्या गर्दीमध्ये शिरला असेल. जेथपर्यंत तो पोहोचू शकला तिथपर्यंत तो गेलेला आहे. आणि आतापर्यंत मला असं शास्त्रामध्ये पाहायला मिळालं, येशूने कुष्ठरोगी कुठला बरा केलेला नव्हता. हा कदाचित प्रियानो पहिलाच असेल की जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आलेला आहे आणि त्याने गुडघे टेकलेले आहे. लांबूनच त्याने गुडघे टेकून प्रभूला विनंती केलेली आहे आणि देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श करून त्याला बरं केलेलं आहे. आजच्या पहिल्या मुद्द्याकडे मी वळत आहे आणि तो म्हणजे आमच्या दुबळ्या विश्वासाला स्पर्श करावयास येशू घाबरत नाही. तर आम्हाला आमच्या दुबळ्या विश्वासाला स्पर्श करण्यास येशूला भीती वाटत नाही. आमचा विश्वास दुबळा आहे, आम्ही घाबरतो, आमचा विश्वास दळमळीत होतो प्रियानो. आणि म्हणून आमचा विश्वास कसा बळकट प्रभू येशू करतो ते आपण पाहणार आहे. विश्वास हा चमत्कार करण्याची किंवा पाहण्याची चावी नसून ती देणगी आहे. प्रभू येशू ख्रिस्तापासून, देवापासून आम्हाला मिळालेली ही देणगी आहे. अनेकांना वाटतं काय विश्वास ठेवायचा आहे, काय मला त्याचा लाभ आहे, मी कशाला विश्वास ठेवू येशूवरती, त्याच्यापासून मला काय मिळणार आहे. तर काहींचा विचार असा असतो की जाऊ दे, मी काय तेवढा पात्रतेचा नाही. म्हणजे त्याचा विश्वास जो आहे तो अपुरा असतो प्रियानो. आणि त्यामुळे होतं काय की अंतर्गत जखमांच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे माणसांना कठीण जातं. जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये जखम आहे तर येशूवर मी विश्वास कसा ठेवू? प्रभू येशू ख्रिस्त कुठे होता? मग आपण देवाला प्रश्न विचारायला लागतो, देवाला आपण कोड्यामध्ये पकडायला लागतो. तुझं लक्ष नाही का माझ्याकडे? मी किती त्रासलेला आहे, मी किती वैतागलेला आहे, मला किती यातना आणि वेदना होत आहेत, लोकांनी मला बहिष्कृत केलेलं आहे, लोक माझ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत, तू कुठे आहेस? आम्ही देवाला प्रश्न करायला लागतो. आणि म्हणून प्रियानो, आमच्या या दुबळ्या विश्वासाला प्रभू बळकटी आणतो. हेच कुष्ठरोग्याने केलेलं आहे. तो काय म्हणाला येशूला? प्रभूजी, मला बरे करण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, तुमची इच्छा असली तर. त्याचा विश्वास प्रियानो दुबळा होता. जरी प्रभू येशू ख्रिस्तात त्याचा विश्वास होता तरी देखील तो येशूला असं म्हणतो की तुझी इच्छा असेल तर. आणि मग येशूने काय केलेलं आहे?
विश्वासाला बळकटी कसा येशू देतो पहा बरं. असं म्हटलेलं आहे, येशूने आपल्या शब्दांनी कुष्ठरोग्याचा विश्वास वाढवलेला आहे, तो बळकट केलेला आहे. आमचा अंतःकरणातील जो विश्वास आहे हा परमेश्वराने आम्हाला दिलेली देणगी आहे आणि तो आम्ही मिळवू शकत नाही. आम्हाला काही केल्याने किंवा यात्रेला गेल्याने किंवा दानधर्म केल्याने विश्वास प्राप्त होतो असा मुळीच नाही. प्रभू देवबापाने तो आम्हाला उपजत दिलेली देणगी आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आत्म्याची फळे वाचतो, आत्म्याची दाणे वाचतो. प्रियानो, ही परमेश्वराने कृपेने आम्हाला दिलेली आहेत, ही आम्हाला मिळवता येत नाही, यासाठी आम्हाला कष्ट करता येत नाहीत. आणि म्हणून रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, याप्रमाणे विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. ज्या वेळेला आम्ही सुवार्थ ऐकतो त्यावेळेला आमचा विश्वास बसतो आणि ज्या वेळेला आम्ही देवाचं वचन वाचतो त्यावेळेला आम्ही जी सुवार्थ ऐकतो, येशूबद्दल जे आम्ही वचन ऐकतो, ते वचन आमच्या जीवनामध्ये काम करायला लागतं. येशूच्या शब्दात बोलायचं म्हटलं तर प्रियानो, आम्हाला एक समजतं, ते म्हणजे मृत्यूवत विश्वास देखील प्रभू येशू ख्रिस्त जिवंत करू शकतो. जर आम्ही विश्वासामध्ये मेलेले जर असलो, विश्वास जरी आमच्यामध्ये नसला तरी परमेश्वर प्रियानो शुष्क हाडे देखील सजीव करणारा परमेश्वर आहे. तेवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू आपल्या शब्दांनी त्या कुष्ठरोग्याचे कुष्ठ बरे करतो. प्रभू त्याला म्हणाला, हो माझी इच्छा आहे तू शुद्ध हो, आणि तो लगेच शुद्ध झाला. प्रभू येशूने शब्दाने त्या मनुष्याचा विश्वास बळकट केलेला आहे. तू मला काय विचारतोस माझी इच्छा असेल तर? माझी इच्छा अशी कधीच नाही की तू कुष्ठाने मरावस, कुष्ठरोगी म्हणून मरावस. तू समाजाने धिक्कारलेला, समाजाने फेकलेला, समाज बहिष्कृत असा जीवन जगून मरावं अशी माझी कधीच इच्छा नाहीये. तू मला असा का प्रश्न विचारतो? हीच चूक कुष्ठरोग्याप्रमाणे आपण करत असतो. प्रभू तुझी इच्छा असेल तर मला दे, तुझी इच्छा असेल तर मला हे मिळू दे, तुझी इच्छा असेल तर मला तू यातून बाहेर काढ. परमेश्वराला आम्ही कोड्यामध्ये टाकू नये. परमेश्वराची इच्छा असते आम्हाला द्यावं त्या गोष्टी, म्हणून तो म्हणाला, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तरी तुम्ही का म्हणता की तुझी इच्छा असेल तर? इच्छा तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून प्रभूने त्या कुष्ठरोग्याला सांगितलं, माझी इच्छा आहे कशाला विचारतोस, मी समर्थ आहे, हा तुझा विश्वास आहे ना, माग आणि मी ते तुला देईन. आणि प्रभूने त्याला शब्दाने बरं केलेला आहे, त्याने स्पर्श केलेला आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते आणि ती म्हणजे प्रभू आमचा विश्वास कसा बळकट करतो. कारण या कुष्ठरोग्याचा विश्वास हा अपूर्ण विश्वास होता. कसा होता? अपूर्ण विश्वास होता. आणि ज्या वेळेला इच्छा प्रभू तुझी काय आहे हे विचारतो त्यावेळेला प्रभूला लगेच कळतं की ही जी व्यक्ती प्रार्थना करत आहे हीच प्रॉब्लेम मध्ये आहे, कन्फ्युज्ड आहे, गोंधळलेली आहे, हिचा माझ्यावरती पूर्ण विश्वास नाही, लगेच कळतं. आणि म्हणून आम्ही प्रभूला कधी अशी प्रार्थना करू नये, तुझी इच्छा असेल तर धैर्याने मागा ना, कशाला संशय ठेवता, है ना? प्रभूला मागा, स्पष्ट मागा, प्रभू मला ही गोष्ट पाहिजे, घटना माझ्या जीवनामध्ये व्हायला हवी आहे. ज्या वेळेला परमेश्वराकडे आम्ही स्पष्टपणे असं मागतो त्यावेळेला परमेश्वर आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. मार्काचा सुवर्तमान 1 अध्याय 40व्या वचनामध्ये तो कुष्ठरोगी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला, जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्टेटमेंटचं, त्याच्या वाक्याचं अर्धवाक्य करून टाकलं आणि म्हणाला, माझी इच्छा आहे आणि तू शुद्ध हो, शुद्ध हो. प्रभू येशूच्या इच्छेलाच या कुष्ठरोग्याने प्रश्न केला होता, तुमची इच्छा असेल तर. आपण हे अनेकदा येशू बरे करील हा विश्वास धरतो, पण त्याच्यामध्ये मला बरे करण्याचं सामर्थ्य आहे हा ठाम विश्वास नसतो. आणि म्हणून प्रभूकडे आम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू मी या आजाराने आजारी आहे, मला बरं कर, आणि तू केलेला आहेस असा माझा पूर्ण विश्वास आहे. आभार प्रदर्शनासह आम्ही आमच्या मागण्या प्रभूला कळवायला पाहिजे, तसं संत पौल आपल्या पत्रामध्ये लिहितो. आणि म्हणून प्रियानो, येशूने त्या कुष्ठरोग्याचा विश्वास बळकट केलेला आहे. तिसरा मुद्दा आम्ही पाहतो, प्रभू येशू ख्रिस्त आमचा विश्वास बळकट कसा करतो, आणि ते म्हणजे अंतर्गत जखमांच्या मुळे कुष्ठरोग्याचा विश्वास घसरलेला होता. अंतर्गत जखमा आमच्या विश्वासावरती हल्ला करतात आणि त्यामुळे झालं काय की तो कुष्ठरोगी स्वतःला कमी लेखू लागला होता.
त्याचा कॉन्फिडन्स लेवल कमी झाली होती, कारण त्याच्या मनाला वेदना झालेल्या होत्या. समाजाने त्याला बहिष्कृत केल्यामुळे तो जखमी झालेला होता आणि म्हणून तो स्वतःला कमी लेखू लागला होता, स्वतःला क्षुद्र समजू लागला होता, स्वतःला तो निकामी समजू लागला होता. मी समाजाच्या दृष्टीने काहीच उपयोगाचा नाही असं तो स्वतःला समजू लागला होता. दुसरी गोष्ट मला असं पाहायला मिळालं, त्या अंतर्गत जखमाने तो स्वतःला इतरांच्या वरचं ओझ समजू लागला होता. आय एम बर्डन टू द सोसायटी असं समजू लागला होता. आपल्या जीवनामध्ये आपल्या मनामध्ये कधी कधी असे विचार येतात, का मला प्रभू तू ठेवलेले आहेस, मला माझं वजन माझ्या लेकरांच्या वरती का ठेवायचं आहे. आम्ही अनेक प्रकारे प्रियानो स्वतः दुसऱ्यांच्या करता ओझ आहोत असं वाटत असतं. आणि तिसरी गोष्ट मला पाहायला मिळाली, याच्या कुष्ठरोग्याच्या विश्वासाच्या मनाला त्याला जखमा झाल्यामुळे विश्वास त्याचा घसरत चाललेला होता, कारण त्या जखमांच्यामुळे तो स्वतःला उपद्रवी समजू लागला होता. मी जर समाजात गेलो लोक अशुद्ध होतील, मी जर बाजारात गेलो तर त्या ठिकाणच्या वस्तू अशुद्ध होतील, मी जर मंदिरात गेलो तर मंदिराचं पावित्र्य निघून जाईल. नियमच तसे होते प्रियानो, आजार पण तसाच होता. आणि म्हणून तो स्वतःला उपद्रवी समजू लागला होता. मी कोणीच नाही, मी मरणाची वाट पाहत आहे, इतक्या पातळीपर्यंत तो पोहोचलेला होता. आणि म्हणून तो येशूकडे येऊन मनातल्या मनात म्हणत असेल, तुम्ही पाहू शकत नाही का की माझी अवस्था काय झालेली आहे, या कुष्ठामुळे मी किती खालावत चाललेलो आहे. या कुष्ठरोग्याचं जीवन प्रियानो, त्याच्या जखमांच्यामुळे प्रियानो विश्वास जरी घसरत चाललेला होता तरी देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्याचा विश्वासात बळकटी आणलेली आहे. दुसरा मुद्दा आहे प्रियानो, आणि ते म्हणजे आमच्या अत्यावश्यक गरजा भागवण्यास येशूला भय वाटत नाही. महत्वाचा प्रियानो हा मुद्दा आहे. आमच्या ज्या गरजा असतात प्रियानो, या गरजा भागवायला देखील प्रभूला भय वाटत नाही. आमच्या शास्त्रामध्ये उदाहरण आहे प्रियानो, अब्राहम आणि इसाक हे दोघे गेले होते त्या पर्वतावरती आणि परमेश्वराने त्याला अर्पण करण्यासाठी सांगितलं, हिडका नव्हता. आणि मग अब्राहमाने आपला पुत्र त्या वेदीवरती अर्पण करायला मागे पुढे पाहिलं नाही, पण त्याची गरज परमेश्वराने ओळखली आणि मागे काट्यामध्ये काय अडकलेला होता, हिडका अडकलेला होता. आणि म्हणून प्रियानो आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते की आमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा देखील प्रभू देवा पूर्ण करतो. त्याला भीती वाटत नाही, आम्ही घाबरतो. मी जर या व्यक्तीच्या घरी गेलो त्याची गरज पूर्ण करायला तर लोकांनी कोणी बघितलं तर काय होतील, मग आपण थर्ड पर्सन कडून ते पाठवायला पाहतो. पण आम्ही घाबरू नये, आमचा गुरु हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रियानो आमच्या गरजा भागवण्यास येशूला भय वाटत नाही. जे इतर पाहू शकले नाही ते येशूने त्या कुष्ठरोग्याच्या जीवनामध्ये पाहिलं. नुसते आम्ही वरवर पाहणारे असू नये, तर खरोखर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्ही डोकावणं फार गरजेचं आहे. आणि पहिली गोष्ट आम्ही पाहायला मिळतं आणि ती म्हणजे येशूचा स्पर्श आमच्यापर्यंत पोहोचतो हे आपण विसरू नये. येशू नेहमी आमच्या जीवनामध्ये येतो, आमच्या शरीराजवळ येतो, तो आम्हाला स्पर्श करतो. 10 कुष्ठरोग्याचं उदाहरण आपल्यामध्ये आहे, त्या प्रकारे ह्या कुष्ठरोग्याला देखील येशूने स्पर्श केला, कारण येशूच्या स्पर्शाची त्याला गरज होती. आणि म्हणून प्रियानो यामध्ये येशूला कष्ट पडले, कारण असं म्हटलेलं आहे की येशूने आपला हात लांब केला. लिहिणारा पण व्यवस्थित होतो बरं का, लांब केला म्हणजे तो कुष्ठरोगी अंतरावर उभा होता, येशूच्या जवळ नव्हता. त्या रक्तस्रावी स्त्रीप्रमाणे त्याच्या गोंड्याला स्पर्श करण्या इतका जवळ नव्हता हा कुष्ठरोगी, परंतु तो लांब होता. लांब राहून तो गुडघे टेकलेला होता. येशूला कष्ट पडले त्याच्यापर्यंत चालत जाण्यासाठी, आणि मग गेल्यानंतर येशूने त्याला स्पर्श केला. हे वचन 41, येशूने हात लांब केला आणि त्या कुष्ठरोग्याला स्पर्श केलेला आहे. त्यावेळेस काय झालं माहिती का, येशूने यहुद्यांच्या नियमांचं उल्लंघन केलं. आमची गरज पूर्ण करण्यासाठी येशू आउट ऑफ द बॉक्स गेला. यहुद्यांचे नियम त्याने उल्लंघिले आणि जाऊन त्या व्यक्तीला स्पर्श केला जे यहुद्यांच्या विरोधामध्ये होतं. परमेश्वर आमच्या एवढी दया करतो, आम्ही माणसंच एकमेकांपासून दूर ढकलत असतो. आणि ज्या वेळेस आमच्या मनाला जखमा झालेल्या असतात, ज्या वेळेला आम्हाला कुठला आजार होतो, त्यावेळेला त्या आमची निंदा करणारी माणसं काही कमी नसतात. आमची कुप्रसिद्धी करायला माणसं काही मागे पुढे पाहणारी कमी नसतात प्रियानो.
पण येशू आम्हाला नेमकं या स्वभावाच्या विरोधातच शिकवत आहे. पहा, मी यहूद्यांच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, कारण या आजारी व्यक्तीला माझ्या स्पर्शाची गरज आहे. मी जर त्याला स्पर्श केला तर त्याचा कुष्ठरोग जाणार आहे. आणि म्हणून येशूने आपला हात लांब केला, नियमांच्या पलीकडे जाऊन, आउट ऑफ द बॉक्स जाऊन, आणि त्याने स्पर्श केला. जेथे मनुष्य थांबतो तेथे देवाचं काम चालू. मनुष्याचे प्रयत्न, मनुष्याचे कष्ट जिथे थांबतात प्रियानो, त्या ठिकाणी येशूचं कार्य चालू होतं. या ठिकाणी मनुष्याचे प्रयत्न थांबले होते. कोणी त्या कुष्ठरोग्याला बरं करू शकत नव्हता आणि येशू त्या ठिकाणी आलेला आहे. काना येथील लग्नात आपण पाहिलेल्या 2 आठवड्यापूर्वी का मनुष्य काहीच करू शकत नव्हता. द्राक्षारस संपलेलं आहे, पाणी आहे, पण पाण्याचं द्राक्षारस बनवायचं सामर्थ्य कोणामध्ये होतं? येशूमध्ये. त्या मडक्यामध्ये होतं का? त्या पाण्यामध्ये होतं का? त्या वराकडे होतं का? त्या भोजन कारभाराकडे होतं का सामर्थ्य? कोणाकडेच नव्हतं. येशूच्या मातेकडे, मरियेकडे तिथे सामर्थ्य नव्हतं. फक्त येशूकडेच सामर्थ्य होतं प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही हे पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याचे प्रयत्न जिथे थांबतात, मनुष्याला ज्या वेळेला गोष्टी अशक्य वाटतात, प्रभू त्या ठिकाणी अवतरतो आणि आम्हाला चालवितो. आणि म्हणून गाणं आहे ना, तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी. स्वतःला आमच्या हातात हात घालून तो चालवणारा परमेश्वर आहे. तो असा लांब राहून आम्हाला म्हणत नाही चाल आता म्हणून. आम्ही आमच्या लेकरांना ज्यावेळेला ते उभं राहायला शिकतात त्यावेळेला आम्ही हात लावतो, त्याला बोट धरायला शिकवतो, त्याला पाय पुढे टाकायला शिकवतो. तशाच प्रकारे परमेश्वर आमच्या हातात हात घालून चालणारा परमेश्वर आहे. आदम आणि हवा यांच्या बरोबर त्या एदेन बागेमध्ये तो असाच नुसता चालला नसेल प्रियानो. त्याने आदम आणि हवेच्या हातात हात घातला असेल. क्लोज फेलोशिप ज्याला म्हणतात ना, ती परमेश्वराने त्यांना दिलेली असणारच, कारण प्रभू आम्हाला स्पर्श करायला नेहमी उत्सुक असतो. दुसरी गोष्ट आहे आणि ती फार महत्वाची आहे, आणि ती म्हणजे आमची जी अत्यावश्यक गरज आहे, ती म्हणजे आमच्या मनाला झालेले गुप्त जखमा, ज्या आम्ही बोलू शकत नाही, ज्या आम्ही सांगू शकत नाही, ज्या आम्ही शेअर करू शकत नाही, अशा गुप्त जखमा देखील प्रभू येशू त्याला स्पर्श करू इच्छितो. आणि कुठली जखम आहे? पहिली जखम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली, आणि ती म्हणजे व्यक्तिमत्व नष्ट झालेली जखम. ओळखच नाही, ओळखच नाहीये. आणि म्हणून आमची जर ओळख मिटली असेल समाजामध्ये, लोक जर माझ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतील, तर प्रभू येशू ख्रिस्त मला त्या कुष्ठरोग्याप्रमाणे म्हणत आहे, माझ्या त्या अंतःकरणाला झालेल्या जखमेकडून म्हणत आहे, तू माझ्या दृष्टीने देवाचे मूल आहेस. जरी तुला समाजाने धिक्कारलं, जरी समाजाने तुला बहिष्कृत केलेला आहे, जरी तुझी ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला, तुझी निंदा नालस्ती करण्याचा प्रयत्न केला, तरी तू देवाचे मूल आहेस हे विसरू नकोस. देव आम्हाला अस्तित्व देतो, देव आम्हाला व्यक्तिमत्व देतो, देव आमची ओळख, त्याची मुलं, त्याची लेकरं म्हणून पुन्हा पुनर्स्थापित करतो. आणि म्हणून प्रियानो, ही पहिली जखम जी गुप्त असते ती परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त बरा करणारा देव आहे. दुसरी गोष्ट आम्ही त्या कुष्ठरोग्याच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये झालेली पाहिली, ती म्हणजे प्रतिष्ठेची जखम. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणामध्ये या जखमेला देखील स्पर्श करतो आणि काय म्हणतो? तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू माझ्या दृष्टीने मौल्यवान आहेस. तुझी प्रतिष्ठा जरी डागाळली गेली, तुझी प्रतिष्ठा जरी डॅमेज झालेली असले, लोकांनी तुझ्यावर जरी हल्ले केलेले असले, तुझा कमकुवतपणाचा गैरफायदा जरी घेतलेला असा, तरी रिमेंबर यू आर प्रेशियस टू मी. यू आर. म्हणूनच तर त्या वधस्तंभावर काल्वरीच्या टेकडीवरती चोराचं तारण परमेश्वराने केलं. तो कोण काय म्हणून प्रसिद्ध होता? तो बंडखोर, लुटारू. आणि प्रभू म्हणाला, तू माझं लेकरू आहेस, तू आज मज बरोबर सुखलो खास. ते याजक तिथेच राहिले, देवदेव करणारे तिथेच राहिले, स्वतःला धार्मिक समजणारे तिथेच राहिले, त्या चोराप्रमाणे मी पाप करत नाही म्हणणारे मागेच राहिले. पण चोर सगळ्यांच्या पुढे सुखलोकात जाऊन पोहोचला. परमेश्वराचा आशीर्वाद त्याला मिळाला. आणि म्हणून प्रियानो, प्रतिष्ठा जर प्रतिष्ठेची जखम जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल, तर नेहमी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराच्या दृष्टीने मी मूल्यवान आहे. तिसरी जखम आम्ही पाहिली कुष्ठरोग्याच्या अंतःकरणाला झालेली, आणि ती म्हणजे गुप्त जखम होती प्रियानो. कोणी असं बोलून दाखवत नाही. या कुष्ठरोग्याने देखील बोलून दाखवलं नाही, कारण लोक त्याचा तिरस्कार करत होते.
तिरस्काराची जखम त्याच्या मनाला खूप मोठी लागलेली होती आणि येशूने त्याला स्पर्श केला, त्या जखमेला आणि म्हणाला, आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुला टाकणार नाही आणि सोडणार नाही. एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्ती प्रभूच्या दृष्टीने मूल्यवान आहे आणि म्हणून लोक बाह्य स्वरूप पाहतात पण परमेश्वर अंतःकरण पाहणारा परमेश्वर. आणि हीच गोष्ट या कुष्ठरोगाकडे परमेश्वराने पाहिली. त्याचं नुसतं कुष्ठरोग बाह्य पाहिले नाही, या कुष्ठामुळे त्याला समाजाने कशी ट्रीटमेंट दिलेली आहे, त्याच्या मनाला झालेल्या जखमा येशू ख्रिस्ताने पाहिलेल्या आहे. आणि म्हणून त्याचं कुष्ठरोग बरे करत असताना प्रभूने त्याच्या अंतःकरणाला, त्या व्यक्तीच्या अंतःकरणाला झालेल्या जखमा देखील हळूहळू बऱ्या केलेल्या आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. आणि मग चौथी जखम त्याच्या अंतःकरणाला झालेली होती आणि ती म्हणजे अलगीकरणाची, बहिष्कृतपणाची जखम. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अंतःकरणाला स्पर्श करताना म्हणतो, इथून पुढे तू एकटा नाहीस, इथून पुढे तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त जन्मला त्यावेळेला दूताने मरेला सांगितलं, तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना त्याच्या पापापासून तारेल. आणि त्याला काय म्हणतील, इमॅन्युअल म्हणतील, म्हणजे आम्हा संगती. म्हणूनच तर येशू म्हणाला, मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, येशूचा स्पर्श किती महत्वाचा आहे. अत्यावश्यक गरजा कशा पूर्ण करण्यासाठी तो घाबरत नाही. प्रभू येशूचा स्पर्श जो आहे तो आमच्या जखमांच्या बरोबर सहभागी पण करतो. आमच्या जखमांचा तो अनुभव घेणारा परमेश्वर आहे. तो फक्त प्रियानो पाहतो आणि मग वाट पाहत नाही बरं करण्याची किंवा बरं होण्याची. तो आम्हाला शब्दाने फक्त गोंजारत नाही, आधार देत नाही, तर आम्हाला झालेल्या जखमांच्या मध्ये तो स्वतःला प्रियानो सहभागी पण करतो. आमच्या जखमांच्या मुळे तो घायाळ झाला. काय लिहितो येशया, आमच्या जखमांच्या मुळे तो घायाळ झाला. आमची जी जखम असते, आमच्या ज्या वेदना असतात त्या तो अनुभवतो. आणि म्हणून लाजरस मेला हे ऐकल्यावरती मार्थाने मरेकडे त्याने पाहिलं, त्या रडत असलेल्या पाहिल्यावर येशू देखील रडला असं दिलेलं आहे. त्यालाही वेदना झाल्या. आमच्या दुःखामध्ये समरस होणारा आमचा येशू आहे. आमच्या अंतःकरणाच्या जखमांच्या मध्ये ते सगळा तिटकारा जो आहे, जे कुष्ठ आहे प्रियानो, जे वेगळेपण आहे, जे बहिष्कृतपणा आहे, तो सगळा तो स्वतः अनुभवत असतो. आणि म्हणून हे अनुभवण्यासाठी तो या जगात आला आणि तो आम्हामध्ये राहिलेला आहे. त्याला आमच्या जखमा पाहून कळवळा येतो प्रियानो. आणि म्हणून तो आम्हाला आध्यात्मिकरित्या, तो आम्हाला शारीरिकरित्या, तो आम्हाला सामाजिकरित्या, तो आम्हाला भावनिक दृष्ट्या प्रियानो जखमा बऱ्या करतो आणि तो आमच्या बरोबर कळवळतो. मुख्य याजक आहे तो आमचा. इब्रिलोकास पत्रामध्ये आम्ही वाचतो. आणि म्हणून मुख्य याजक या कारणास्तव आमच्या जखमांच्या मुळे त्याला देखील मनोवेदना होत असतात. पुढचा मुद्दा आहे आणि तो फार महत्वाचा आहे, तो म्हणजे येशू जेव्हा आमच्या गुप्त जखमांना स्पर्श करतो प्रियानो, त्यावेळेला तो आम्हाला खात्री देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला हात लांब केला तेव्हा त्या कुष्ठरोग्याच्या जीवनात काय करायचं आहे येशूला माहित होतं. आणि ज्या वेळेला कुष्ठरोगी येशूकडे आला त्यावेळेला त्याला माहित होतं की प्रभू येशू ख्रिस्त मला बरं करणार आहे. आणि म्हणून त्या येशू ख्रिस्ताने त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करण्या अगोदरच येशूबद्दल सामर्थ्य हळूहळू त्या कुष्ठरोगामध्ये जाऊन लागलं होतं प्रियानो. असं तुम्हाला वाटत नाही का? स्पर्श करण्या अगोदरच येशूचं सामर्थ्य त्याच्याकडे पासावर होत होतं. नसेल विश्वास तर त्या नवीन करारात शास्त्रपाठ वाचलं ना, आपण ऐकलं ना, पेत्राची सावली देखील पडली तरी लोक काय होतं ते स्पर्श तर राहू दे बाजूला, प्रार्थना राहू दे बाजूला, नुसती सावली जरी पडली. मी सावलीवरती बोललो होतो ना एकदा, नाही आठवत, बघा युट्यूब वरती आहे ना, मंदिराची सावली, शल्मोनाच्या देवळीची सावली पडली वगैरे. एनिवे, तर पेत्राच्या सावली पडल्यावरती लोक बरे होत होते. म्हणजे स्पर्श करण्या अगोदर, प्रार्थना करण्या अगोदर त्या व्यक्तीमधून देवाचं सामर्थ्य पुढे जात होतं आणि आजारी लोकांना बरे करत होतं. तीच गोष्ट या ठिकाणी या कुष्ठरोग्याने अनुभवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श करण्या अगोदरच येशूच्या सानिध्यात आल्याबरोबर त्याला आरोग्य प्राप्त व्हायला लागलेलं आहे. जसं लवचुंबक आपण त्या सुयांच्या जवळ जवळ येतो तशा प्रकारे त्या सुया काय करतात,
डान्स करायला लागतात, तर त्या हलायला लागतात. त्यांना कळतं की आपल्याला ओढून घेणारं काहीतरी जवळ आलेलं आहे, आणि ज्यावेळेला ते आणखीन जवळ येतं त्यावेळेला त्या पटकन आपली जागा सोडतात आणि लोहचुंबकाला चिकटतात. तशा प्रकारे या ठिकाणी झालेलं आहे. कुष्ठरोग्याला प्रभू येशू ख्रिस्ताने हात लावून करून स्पर्श करण्या अगोदरच त्याच्या शरीरामध्ये एक प्रक्रिया सुरू झाली होती. तो हळूहळू बरा व्हायला लागलेला होता प्रियानो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेला त्याला स्पर्श केला त्यावेळेला प्रियानो तो बरा झालेला आहे. मला तुला बरे करावयाचे आहे, तुझा कुष्ठरोग बरा हो. किती चांगले शब्द आहेत, किती सामर्थ्यशाली शब्द आहेत. आणि येशूचे शब्द कुष्ठरोग्याला ऐकायचे होते. आणि ज्या वेळेला हे शब्द येशूचे या कुष्ठरोग्याच्या कानात गेले त्यावेळेला त्याला हिलिंग प्राप्त झालं, त्याला आरोग्य प्राप्त झालं. म्हणून एक शताधिपती प्रभू येशूकडे आला आणि म्हणाला, प्रभू माझ्याकडे एवढे नोकर चाकर आहेत, एकाला ये म्हटलं तर येतो, दुसऱ्याला जा म्हटलं तर जातो. तुम्ही माझ्या छपराखाली येण्याच्या एवढ्या मी पात्रतेचा नाही. तुम्ही शब्द मात्र बोला, माझा चाकर घरी. किती सामर्थ्य, किती सामर्थ्य आहे परमेश्वरामध्ये. आणि हे शब्द कुष्ठरोग्याला ऐकायचे होते. आणि म्हणून येशूचा स्पर्श आम्हाला खात्री देतो, खात्री देणारा आहे. पुढे आम्ही पाहतो तिसरा मुद्दा आहे आजच्या उपदेशाचा, आणि मग मी संपवणार आहे. तिसरा मुद्दा आहे, आमच्या संपूर्ण जीवनाला स्पर्श करावयास येशूला भय वाटत नाही. तो फक्त आमचा कुष्ठरोगच बरं करू पाहतो असं नाही, तो आमची फक्त बाह्य जखमच बरे करू पाहतो असं नाही, तर तो आमचं संपूर्ण जीवन प्रियानो प्रस्थापित करू पाहतो. त्याची तशी इच्छा आहे प्रियानो. कोणाच्या तरी बोलण्यामुळे, कोणाच्या तरी टोमण्यामुळे, कोणाच्या तरी इतर विचित्र वागण्यामुळे जर माझं मन दुखावलं असेल, माझ्या मनाला जर जखमा झालेल्या असतील, तर माझं जीवन जर संपुष्टात येत असेल, तर प्रभू आम्हाला पुन्हा रेस्टोर करण्यासाठी नेहमी उत्सुक आहे. परमेश्वराला पुनर्प्रस्थापित आम्हाला करण्यासाठी खूप उत्सुक आहे तो. त्याला खूप ते आवडतं. आणि म्हणून प्रियानो आमच्या फक्त एका आजाराकडे तो लक्ष देत नाही, तर त्याला संपूर्ण जीवन महत्वाचं वाटतं. आम्ही परमेश्वराकडे एक समस्या घेऊन येतो, पण येशू आमचं संपूर्ण जीवनच बदलू इच्छितो. कुष्ठरोग्याची इच्छा होती माझं कुष्ठ याने घालवावे, पण येशूने त्याच्या मनात डोकावलं. त्याला एवढ्या जखमा झालेल्या त्या पाहिल्या, त्या सगळ्या त्याने बऱ्या केल्या, त्याचं कुष्ठ घालवलं. आणि प्रभू येशूने त्याला काय केलेलं, जीवनामध्ये उभं केलेलं आहे. येशूने ठरवलेलं होतं प्रियानो, त्या कुष्ठरोग्याचं आयुष्य उभं करायचं, हे येशूने मनामध्ये ठरवलं. आणि म्हणून मार्काचं सुवर्तमान पहिला अध्याय 44 वचनामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, कुष्ठरोगी पूर्णपणे बरा झाला आहे याचा पुरावा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहे, याचा पुरावा काय असावा. प्रभू येशू ख्रिस्ताने मनात ठरवलं होतं, त्या कुष्ठरोग्याचं कुष्ठ बरं तर केलं, परंतु प्रियानो पुरावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, जा आणि स्वतःला याजकाला दाखव. कोणाला जर कुष्ठरोग झाला असेल तर प्रियानो त्या व्यक्ती जर बरा झाला असेल तर पहिले त्याने पालकांच्याकडे जायचंय. पालक त्याला पूर्ण पाहणार, त्याचे खरेच डाग गेलेले आहेत का, त्याचं कुष्ठ बरं झालेलं आहे का, मग तो सर्टिफिकेशन देणार, इज ऑल राईट, तो बरा झालेला आहे. आणि मग त्याला त्याच्या मंदिरामध्ये, देवाच्या आणि समाजामध्ये पुन्हा प्रस्थापित केलं जात असे. बघा, म्हणून मी म्हणालो, प्रभू फक्त आमचं कुष्ठच बरं करत नाही, तर आमची डापाळलेली, ढासळलेली जी प्रतिष्ठा आहे ती देखील समाजामध्ये तो प्रस्थापित करू पाहतो. आणि म्हणून प्रियानो, बरे झाल्याची साक्ष मिळावी याकरता येशूने या कुष्ठरोग्याला याजकाकडे पाठवलेला आहे. दुसरी गोष्ट मला असं या ठिकाणी पाहायला मिळालं, ते म्हणजे त्या कुष्ठरोग्याच्या मनामध्ये देखील संशय असणार आहे. जरी त्याचं कुष्ठ बरं झालेलं होतं तरी आपण पूर्णपणे बरं झालो आहोत की नाही हे पण त्याला संशय असणार आहे. तो मागे पुढे पाहत असेल, आपल्या कुठल्या मित्राला म्हणत असेल, बघ रे, मागं बरं झालं का, मला मागची बाजू दिसत नाही. पूर्ण विश्वास असतो प्रियानो, आम्हाला खात्री नसते की मी पूर्ण बरा झालेलो आहे का नाही. आणि म्हणून त्याची पूर्ण खात्री व्हावी याकरता देवाने त्याला कोणाकडे पाठवलं, याजकाकडे पाठवलं. गो टू द प्रीस्ट. आणि त्याची खात्री झाली. कुष्ठरोगी, दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, आत्मिकरित्या ही प्रियानो बरा झाला आहे याचा पुरावा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. कसा दिला माहिती का, आत्मिक दृष्ट्या त्याला मंदिरात येण्यास बंदी होती, उपासना करण्यास त्याला अलाउड नव्हतं, परवानगी नव्हती चर्चमध्ये यायला, मंदिरामध्ये यायला, दानधर्म करायला. परंतु देवबापाने त्याला बरं केलं, मंदिरातून त्याला बहिष्कृत केलेलं होतं. आणि याकरता येशूने त्याला पुन्हा कुठं पाठवलं, गो टू द प्रीस्ट, पुन्हा मंदिरात जा. जिथून तुला माझ्याच लोकांनी बाहेर काढलं होतं ना, त्यांच्याकडे परत जा. आणि तिथे पुन्हा
मंदिरात गेल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वराने प्रभू ख्रिस्ताने या कुष्ठरोग्याचं नुसतं कुष्ठच बरं केलं नाही, तर त्याच्याकरता त्याने उपासना करावी म्हणून त्याच्यासाठी मंदिराची दारे उघडी केली. आम्ही कोणासाठी मंदिराचं दार बंद करू शकत नाही, कारण हे आमच्या बापाचं नाहीये. कोणाच्या बापाचं आहे? बोला ना. येशूच्या बापाचं. तोच तर म्हणाला ना, मी माझ्या मनाचं सांगत नाही. माझ्या बापाचे घर प्रार्थनेचं मंदिर असावं असं लिहिलं असताना तुम्ही काय केलेलं आहे? लुटारूंची गोळा केलेला. आम्ही वागतो असं की माझ्याच बापाचं घर आहे, इथं हे ठेवायचं नाही, इथे हे करायचं नाही, हे अमुकच झालं पाहिजे, तमुकच झालं पाहिजे. कोणी सांगितलं? कोण तुम्ही? हे मंदिर आमच्या परमेश्वरा येशूच्या बापाचं मंदिर आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्या मंदिरातून देवाच्याच लोकांनी या माणसाला बाहेर काढला, तर या लोकांना देवाची लोक म्हणायची की नाही प्रश्न आहे. कारण ते कर्मकांडाने नियमामध्ये एवढे जपडून बसलेले होते की कोणाला इकडे तिकडे बघायलाही उसंत नव्हते प्रियानो. आणि म्हणून येशू चिडला म्हणाला, तुम्ही स्वतःचे मनुष्याचे नियम देवाचे नियम म्हणून माणसांच्या गळी उतरवता. हे रॉंग आहे, हे चूक आहे. कुष्ठरोग्याला देवाने आध्यात्मिक दृष्टिकोनामधून देखील पुन्हा पुनर्प्रस्थापित केलेलं आहे. अनेकदा प्रियानो, आमच्या अंतःकरणाला, आमच्या मनाला इतरांच्यामुळे झालेल्या जखमांच्यामुळे, वेदनांच्यामुळे झालेल्या जखमामुळे मंदिराचे द्वार बंद असतं. आम्हाला जावंसं वाटत नाही मंदिराला. आम्ही घाबरतो, आम्ही भीतो, काय होईल आणि काय नाही. भक्तीचा हक्क आमच्याकडून लोकांच्या द्वारे हिरगावून घेतला जातो. पण प्रभू असं म्हणतो, मी तुला प्रस्थापित करणारा परमेश्वर आहे. भिवू नको, घाबरू नको, मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. पुढचा मुद्दा फार चांगला आहे, तो पण मला आवडला. आणि तो म्हणजे कुष्ठरोग्याला परमेश्वराने फक्त त्याचं बाह्य कुष्ठच बरं केलं नाही, तर सामाजिकरित्याही येशूच्या स्पर्शाने त्या कुष्ठरोग्याला पुन्हा समाजामध्ये प्रस्थापित केलेलं. बघा किती परमेश्वर आमचा विचार करणारा परमेश्वर आहे. आम्ही नुसतं म्हणतो त्याला याचकेकडे पाठवलं, मंदिराकडे पाठवलं. अरे पण का पाठवलं? येशूने त्याला का पाठवलं? मागे त्याचा काय उद्देश होता हे आम्ही कधी समजून घेत नाही. त्या कुष्ठरोग्याला परमेश्वराने प्रियानो पूर्णपणे बरा झाला याचा पुरावा मिळण्यासाठी याचकाकडे पाठवलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, कुष्ठरोग्याला आध्यात्मिकरित्या देखील पुनर्प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वराने त्याला बरे केलेलं आहे. तिसरी गोष्ट आम्ही आता पाहत आहोत, समाजाने देखील त्याला बहिष्कृत केलेलं होतं. त्या समाजामध्ये पुन्हा त्याला मानाचं स्थान देण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला आणि त्याला पुन्हा प्रस्थापित केलेला आहे. याचकाच्या सर्टिफिकेटमुळे त्या मनुष्याला पुन्हा समाजामध्ये जाऊन राहायला परवानगी मिळाली. सर्टिफाईड दॅट ही इज हील्ड. त्याचं नाव नाही लिहिलंय, पण याचकाचं सर्टिफिकेट मिळालं नाही का. आणि त्या सर्टिफिकेटमुळे प्रियानो हा मनुष्य पुन्हा समाजामध्ये चालू फिरू लागलेला आहे, आनंदाने बोलू लागलेला आहे. लोकांनी त्याच्याकडे पाहिलं असेल, त्याची बोटे कुष्ठाने कशी झाली होती आणि आता ती सरळ झालेली आहे. त्यांनाही आश्चर्य वाटलं असेल आणि त्यांनी पण त्याला कडाकडा मिठ्या मारल्या असेल. माणसं अशीच असतात बरं का. सुख आले की लगेच पार्टीला जातात, दुःख आले की सगळे लांब पळतात. आम्ही कारण सांगतो आणि पळतो. येशूच्या सेवेच्या शिक्षणाच्या विरोधामध्ये आम्ही वागत असतो. आणि मग मी म्हणतो मी येशूचा शिष्य आहे. कसला शिष्य? आणि या ठिकाणी प्रभू आम्हाला हे शिकवत आहे, याचकाच्या निर्णयाने समाजाने बहिष्कृत केलेल्या माणसाला मी पुन्हा समाजामध्ये प्रियानो स्थिर केलेला आहे. आनंद उपभोगण्यासाठी कुष्ठरोग्याला आता समाजामध्ये वावरण्यासाठी मोकळीक प्रभू ख्रिस्ताने दिलेला आहे. तो आता आपल्या कुटुंबाकडे गेलेला आहे, आपल्या मित्रांकडे गेलेला आहे. घरी जाण्यासाठी त्याला आता परवानगी मिळालेली आहे. कुष्ठरोग्याने स्वतः येशूने त्याला पूर्ण बरे केले आहे हे ओळखणे ही येशूची इच्छा होती. आणि म्हणून म्हटला, जा आता तुझ्या घरी जा, जा आता तुझ्या समाजात जा, जा तुझ्या मंदिरात पुन्हा जा, जा तुझ्या पालकांकडे पुन्हा जा. आहे ना, जिथून तुला बाहेर काढलं होतं, गो बॅक टू देम, कारण मी तुला बरे केले आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवापा, आमचं जीवन तुला ठाऊक आहे. जे इतर आमचे दुःख, आमच्या इजा, आमच्या मनोवेदना बरे करू शकत नाही, त्या तू बरे करणारा परमेश्वर आहे. कदाचित आमच्या जीवनामध्ये जुन्या जखमाही आमच्या अंतःकरणाला झालेल्या असतील. आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना असेल. आमच्या मनाला वेगळ्या प्रकारच्या वेदना होत असतील. आमच्या मनाला पूर्वीच्या पापांच्या जखमा आम्हाला वारंवार त्रास देत असतील, आठवण करून देत असतील. आम्हाला सांगत असतील की आमच्या पापाची क्षमा होऊ शकत नाही.
अशा अनेक जखमा प्रभू घेऊन आम्ही जीवन जगत असतो, पण तूच एक येशू आहेस की जो तुझ्या स्पर्शाने आमच्या बाह्य जखमाच नव्हे तर आमच्या अंतःकरणाला झालेल्या जखमा देखील तू बऱ्या करू इच्छितोस. आणि म्हणून प्रभू आज तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होता. ज्या कुठल्या कारणास्तव प्रभुदेव बाप्पा या जखमा आम्हाला झालेल्या आहेत त्या तू जाणतोस. तो आपला हात लांब करून आम्हाला स्पर्श करू इच्छितोस. आम्ही आजारी असावं हे तुला आवडत नाही, आम्ही बरे असावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्या हाती स्वतःचं जीवन समर्पित करतो. तू आम्हाला बरं कर, कारण लोक आम्हाला टाकतील पण तू न टाकणारा परमेश्वर आहेस. लोक आम्हाला सोडून जातील पण तू मला कधी सोडणारा परमेश्वर नाही. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा आम्ही तुझ्या हाती स्वतःला स्वाधीन करीतो. तो आमचा सहाय्य कर. येशू ख्रिस्ताच्या नावात मागितलं म्हणून तो आहे.